सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे यांच्याकडे सोयाबीन हमीभावानं म्हणजे 4892 रुपये प्रति क्विंटल खरेदीनं घेण्यासाठी शासनानं हमीभाव केंद्र सुरू केली आहेत। नाफेडमार्फत ही सगळी सोयाबीनची खरेदी करण्यात येत होती। मात्र वाशिम जिल्ह्यातील जे काही सोयाबीन खरेदी केंद्र आहे हे 6 फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली आहे। त्यामुळे अद्यापही हजारो शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन आहे ते घरामध्येच पडून आहे। जवळपास 20,000हून अधिक जे शेतकरी आहे यांची ऑनलाईन नोंदणी होऊनही त्यांचं सोयाबीन अद्यापही खरेदी करण्यात आलं नाही। तब्बल 5 दिवसाचा कालावधी उलटला, मात्र शासनानं जो काही निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। कारण शासनाकडून जे काही हमीभावानं खरेदी करण्याची मुदत आहे ही वाढवून देण्याची मागणी होत होती, मात्र असा कोणताही आदेश न आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। माझ्या समेत काही शेतकरी आहेत ज्यांचं सोयाबीन अजूनही घरातच पडून आहे, मात्र त्यांची या नाफेडकडे नोंदणी झालेली आहे। मला सांगा दादा, अजूनही तुमचं सोयाबीन खरेदी झालं नाही किंवा सोयाबीनची जी काही खरेदी आहे ती बाकी आहे, काय सांगाल? आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की शासनाने लवकरात लवकर ही काय 6 तारखेपासून जी काही स्थगिती झालेली आहे तर ती चालू करावी आणि हजारो शेतकऱ्यांचा जो काही व्यावहारिक दृष्टिकोनातून व्यवहार थांबलेला आहे। चैत्र आणि वैशाख मास असा असतो आमचा शेतकऱ्याचा, शेतीचे कामं प्लस आमचे वैवाहिक जे काही लेकीबाळी आहेत त्यांच्या लग्नाकरिता जो काही व्यवहार असतो तो आमचा सर्व शेतीवरच असतो आणि या चुकीच्या धोरणामुळे आमचा माल जागेवर पडलेला आहे। मार्केटात न्यावा तर मार्केटवाले खरेदी हमी भावापेक्षा पण कमी करत आहेत, परंतु आता 300 ते 400 रुपयानं खरेदी कमी आमचा माल कमी घेत आहेत। काय सांगाल तुम्ही शासनाला की त्वरित ही बाकीचे जे काही तुमचे काही सोयाबीन राहिली हे खरेदी करावी, मुदतवाढ द्यावी? कारण मुदतवाढ दिली असं घोषित केलं, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही। हा, मुदत वाढवून द्यावी, कारण जे काय आमच्यासारखे शेतकरी अटकून आहेत ते यातून मोकळे होतील आणि समोरील जे काही व्यवहार आमचे स्थगित झाले त्यातून आमची सुटका होईल। मला सांगा दादा, सोयाबीन खरेदी शासकीय आहे ती बंद झालेली आहे, 6 तारखेपासून बंद पडली, शेतकरी हवालदिल झाला, शेतकऱ्याला समजत नाही नेमकं काय करावं। मी सुद्धा त्याचा एक लाभार्थी आहे। माझी नोंदणी मी आमच्या नाफेड केंद्राला इथं केलेली आहे, परंतु आज अद्याप मला आता मेसेज येणारच होता सोयाबीन घेऊन या, पण शासनाचा निर्णय आला 6 तारखेपासून बंद। परत नाफेड सेंटरला बोलणं झालं, ते म्हणाले 24 दिवसाचा एक्सटेंड आलेला आहे आम्हाला, पण अजून पत्र आलेलं नाही तसं अधिकृत। तर शासनाला माझी तुमच्याद्वारे शासनाला मागणी आहे, लवकरात लवकर आमची सोयाबीन खरेदी करून घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। मला सांगा, अद्यापही शेकडो क्विंटल म्हणजे या भागातील जे शेकडो शेतकरी आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात सोयाबीन पडून आहे, काय सांगाल? कारण हमी भाव फक्त इकडेच मिळतो नाफेडद्वारे जे खरेदी होते तिकडे, कारण बाजारात भाव तर प्रचंड कोलॅप्स झाले, 3,500 पासून 4,000 पर्यंतच भाव आहे। यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान होत आहे त्याबरोबर मानसिक हानीसुद्धा त्यांना होत आहे। ज्या शेतकऱ्यांचे लेकीबाळीचे लग्न करायचे किंवा कुठलेही वैवाहिक दृष्टीने कार्यक्रम करायचे, नाफेडच्या खरेदीसाठी भावासाठी शेतकरी अद्याप माल विकलेला नाही, पण खरेदी बंद झाल्यामुळे त्यांना पैशाची तरतूद करायचे काम पडत आहे किंवा कार्यक्रम लांबणीवर टाकायचे हे येत आहे। मी बाळखेडीतील शेतकरी आहे। मी आमच्या नाफेड सेंटरला नोंदणी केलेली असून माझा नंबर आता येणारच होता नाफेड मोजणीसाठी, परंतु शासनाने निर्णय घेतला 6 फेब्रुवारीपासून बंद केली नाफेडची आणि परत आम्ही नाफेडला सेंटरला विचारणा केली असता त्यांनी सांगितलं एक्सटेंड मिळाला, पण अजून अधिकृतरित्या यांना लेटर आलेलं नाही। त्याच्यामुळं आमचा शासनाकडे तुमच्याद्वारे अशी मागणी आहे की लवकरात लवकर यांना आदेश देऊन आमची सोयाबीन खरेदी करावी व आम्हाला न्याय द्यावा। शासनाने लवकरात लवकर जी काय 6 तारखेपासून जी काय स्थगिती आणलेली आहे सोयाबीन खरेदीवर ती पूर्ववत करावी आणि जी तारीख वाढवून द्यावी आणि जे काय आम्ही हजारो शेतकरी या अडचणीत सापडलेलो आहोत त्यातून व्यावहारिकदृष्ट्या आमची सुटका होईल, तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं। आमच्या हजारो शेतकऱ्यांचे जे शेतीचा माल विकणे बाकी आहे त्या अनुषंगाने आमची शासनाकडे एकच मागणी राहील तुमच्या अनुषंगातून की लवकरात लवकर खरेदी करण्यात यावा। जे एक्सटेंड दिलेला आहे तो अजून अंमलबजावणी झाली नाही, ती खरेदी लवकरात लवकर चालू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढंच सांग। भाणात फार्म प्रोड्युसर कंपनीचा CEO आहे मी। आमच्याकडे शासकीय दराप्रमाणे हमीभाव दराप्रमाणे खरेदी होते सोयाबीनची। त्याच्यामध्ये जर शासनाने आम्हाला
खरेदीचे आदेश दिले तर आमच्याकडील जे नोंदणीकृत शेतकरी आहेत त्यांची खरेदी पूर्ण होण्यास मदत होईल आणि राहिलेले जे शेतकरी आहेत त्यांना लवकरात लवकर आम्ही खरेदी करून त्यांची पैशाची व्यवस्था करण्यात येईल. तुमचं काय म्हणणं आहे? शासनानं लवकर तुम्हाला आदेश द्यावे. शासनाने आम्हाला लवकरात लवकर तसं परिपत्रक द्यायला पाहिजे. अच्छा, ते तुमचे जे काही उर्वरित शेकडो शेतकरी आहेत त्यांची तुम्ही सोयाबीन खरेदी करणार हमी भावानं? हो, ते आम्ही पूर्णपणे तयार आहोत खरेदी करण्यासाठी. खरंच शेतकऱ्यांचं जे सोयाबीन घरात पडून आहे त्याची खरेदी शासनानं करावी, कारण शासनानं किंवा सरकारकडून जे काही घोषणा करण्यात आली की मुदत वाढली, मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये याची अद्यापही अंमलबजावणी होताना दिसत नाही. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, बाळखेड, रिसोड, वाशिम.